नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानदेवांची प्रस्तावना भाग पहिला. गीतेचा महिमा. ओव्या आहेत 1 आणि 2. तिसरा अध्याय कर्मयोगाचा होता. त्यात भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाचे स्वरूप व व्याप्ती समजावून सांगितली. फळाची इच्छा न करता व अहंकार भाव न ठेवता प्राप्त कर्म कर्तव्य म्हणून करावे असा उपदेश केला. नंतर भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की बुद्धीच्याही पलीकडे असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घे. ते ज्ञान करून घेण्यासाठी त्यावर आवरण घालून बसलेल्या कामक्रोधांना दूर केलं पाहिजे. इंद्रिये हे कामाचे प्रवेशद्वार असल्यामुळं तेथेच विषयांना अडवून धरून आत्मस्वरूपी ऐक्य अनुभवले पाहिजे. ज्ञानदेवांनी तिसऱ्या अध्यायाच्या समारोपात पुढील अध्यायाचे सुतोवाच केले होते. तेव्हा ते म्हणाले होते की 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण एक प्राचीन कथानक सांगणार आहेत आणि त्या प्रतिपादनात शांतादी रस अनुभवाला येणार आहेत. आता ते कथानक काय आहे अशी वाचकाला उत्सुकता लागून राहते व त्या पार्श्वभूमीवर हा 4था अध्याय सुरू होतो. 4थ्या अध्यायाला ज्ञानदेवांच्या प्रास्ताविकाच्या 15 ओव्या आहेत. त्यातल्या आपण क्रमशः बघू. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले, साचा सारीसे. आज श्रवणेंद्रियांना सुखाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पाहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगचेथी, आणि भक्तराजू किरीटी परिसत असे. अगोदरच ही विचाराची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाला ज्ञानदेवांनी 15 ओव्यांची प्रस्तावना लिहिली आहे. त्यातील पहिल्या 6 ओव्यात त्यांनी गीतेची महती गायली आहे व पुढच्या ओव्यात अर्जुनाचं भाग्य कसा थोर आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यातील पहिल्या 2 ओव्या प्रथम पाहू. ज्ञानदेवांना गीतेसारखा ठेवा श्रवणेंद्रियांना पाहायला मिळाल्यामुळे आनंद झालेला आहे असे ते पहिल्या ओवीत म्हणतात, आणि श्रवणेंद्रियांना सुखाळ झाला असे त्यांना वाटतं. आता श्रवणेंद्रियांचे काम ऐकणे, पण एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहिल्यावर जसे त्या गोष्टीचे प्रत्यक्ष रूप पाहिल्यामुळे त्या वस्तूचे वास्तविक ज्ञान होते, त्याप्रमाणे गीता ऐकून वस्तूचे म्हणजे परब्रह्म वस्तूचे ज्ञान प्राप्त झाले. ती गोष्ट प्रत्यक्ष अनुभवास आली. केवळ श्रवणानेच मोक्षप्राप्ती झाली, म्हणून ते श्रवणेंद्रियांना गीतेसारखा ठेवा पाहायला मिळाला असं म्हणतायत. आता परब्रह्म वस्तू अनुभवास आली म्हणजेच अद्वैत अनुभवास आले, आणि अद्वैत स्थितीत प्राप्त होणारा आनंद हा परमानंद म्हणून ओळखला जातो. असा आनंद ज्ञानदेवांना झाला असल्यामुळे त्यांना श्रवणेंद्रियांना सुखाळ झालेला आहे असं वाटतंय. ते पुढे म्हणतात की स्वप्नची हे तुकले, साचा सारिखे. या चरणार्धाचा अर्थ वेगवेगळ्या प्रतीत वेगवेगळा दिलेला आहे. दांडेकरांनी म्हटलंय की स्वप्नच जणू काही खरं झालं. गूढार्थ दीपिकेत बाबाजी पंडित म्हणतात की स्वप्नासारखे असलेले जगत सत्य वाटू लागलं. पण हा अर्थ बरोबर वाटत नाही, कारण जग जर सत्य वाटू लागलं तर अद्वैत स्थिती कशी अनुभवाला येईल. त्यामुळे स्वप्नासारखे असलेले परब्रह्म सत्य वाटू लागले असा अर्थ केला तर अधिक सुसंगत होईल. कारण जीव ब्रह्मैक्य ही गोष्ट मनुष्याला स्वप्नवत आहे. जीव व ब्रह्म एकरूप आहेत असं शास्त्र सांगतं, पण ती गोष्ट अनुभवाला येत नाही, त्यामुळे स्वप्नासारखेच ठरते. पण ज्ञानदेवांना स्वप्नवत असणारे जीव ब्रह्मैक्य स्वानुभवास आले, सत्य झाले. साखरे महाराज सांगतात की जागृतीत स्वप्नातील गोष्ट खोटी वाटते, पण ती आज खरी झाली. हा अर्थ अधिक योग्य वाटतो. स्वप्नात पाहिलेली गोष्ट कधी जागृतीत अनुभवास येत नाही, पण जर कदाचित स्वप्नातील एखादी चांगली गोष्ट जर खरंच जागृतीत अनुभवास आली तर मनुष्याच्या आनंदाला पारावर राहणार नाही. तसाच आनंद हा गीतेचा ठेवा प्राप्त झाल्यामुळं त्यांना झालेला आहे. गीतेने सांगितलेले जीव ब्रह्मैक्य त्यांच्या अनुभवास आलेले आहे. ज्ञानदेवांना स्वप्नातली कोणती गोष्ट जागृतीत खरेपणाला आली असं वाटतंय ते स्वामी स्वरूपानंदांनी स्पष्ट केले. त्यांनी म्हटलं आहे, आता हा संसार झाला मोक्षमय, स्वप्नची हे होय साचा ऐसे. संसार मोक्षमय होणे हे जणू काही स्वप्न आहे. प्रत्यक्ष अनुभव येणे दुरापास्त आहे,
पण गीता ऐकल्यामुळं ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट जणू काही सत्य झाली, अशी या गीतेची थोरवी आहे. याचे कारण एकच की ती स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्य शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृत. जी स्वतः भगवान श्रीकृष्णांच्या मुखकमलातून बाहेर पडली ती गीता चांगली वाचावी, अभ्यासावी. इतर शास्त्रांच्या पसऱ्याची काय आवश्यकता आहे? वेद हे भगवंतांच्या निश्वासातून मिळाले म्हणून ते वंदनीय आहेत, पण गीता प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली आहे, त्यामुळे तिचे श्रेष्ठत्व अधिकच आहे. मुळात हा ज्ञानाचा विचार मधुर, त्यात त्याचा वक्ता स्वतः भगवंत आणि श्रोता प्रत्यक्ष पार्थ. वक्त्यासारखाच श्रोता सुद्धा तितकाच श्रेष्ठ हवा, नाहीतर नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी गत होणार. अर्जुन हा श्रवण भक्तीचा आदर्श आहे. तो एकनिष्ठतेने भगवंतावरील प्रेमाने जणू सर्वांगाचे कान करून ऐकत आहे. त्यामुळे भगवंतांच्या बोलण्याला पण उधाण येतं. श्रोता जर एकरूपतेने ऐकणारा नसेल तर भगवंतांनी तत्वज्ञान इतक्या आपलेपणाने सांगितलेही नसते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेही नसते. त्यामुळे ज्ञानदेव अर्जुनाला भक्तराज म्हणत आहेत. ज्ञानदेवांनी विवेकाची गोठी असे गीतेला आणखी एक विशेषण योजलेले आहे. विवेकाची गोठी म्हणजे विवेकाची कथा. भगवंतांनी गीतेत विवेक शिकवला आहे, त्यामुळे गीता ज्ञानदेवांना अधिक प्रिय आहे. कारण म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी असे त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या प्रस्तावनेतच म्हटलं होतं. त्यांचे विवेकावर प्रेम आहे, कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना विवेक शिकवला आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला विवेकच शिकवलेला आहे. म्हणून ज्ञानदेव या संवादाला विवेकाची गोठी असं म्हणतात. विवेकाची गोष्ट त्यात भगवान श्रीकृष्ण स्वतः वक्ता व श्रोता भक्तराज अर्जुन असा येथे त्रिवेणी संगम झालेला आहे. त्यामुळे गीता जणू प्रयागराजच झालेली आहे. प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमात स्नान केल्यामुळे पापे नाहीशी होऊन मोक्ष मिळतो असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे हा गीता संवाद सुद्धा प्रयागराज आहे. अशी या गीतेची त्यांनी आणखी महती गायलेली आहे. तो भाग आपण उद्या पाहू.